दुर्दम्य इच्छाशक्ती, प्रचंड सकारात्मकता आणि दीर्घकालीन कठोर परिश्रम करायची तयारी जर असेल तर कोणत्याही संकटाला आपल्या पायाशी झुकावंच लागेल. आणि हे सिद्ध करून दाखवलेलं आहे एका 72 वर्षाच्या कर्नाटकाच्या शेतकऱ्यानं, अमई महालिंगा नाईक यांनी. केंद्र सरकारनं 2022चा पद्मश्री पुरस्कार अमई महालिंगा नाईक यांना देऊन गौरवण्यात आलेला आहे. तर ही व्यक्ती अमैया महालिंगा नाईक ही कोण आहे, यांना पद्मश्री पुरस्कार का दिला, याबद्दल आपण आता ते थोडं जाणून घेऊया. साधारणतः 1978 सालची घटना आहे. कर्नाटकातील अद्यानाडका जवळचं एक छोटंसं खेडेगाव. महाबाला भट नावाचा एक श्रीमंत जमीनदार असतो आणि त्याच्या शेतामध्ये शेतमजुरीचं काम हे नाईक करत असतात. नाईकांची प्रचंड कामाबद्दलची प्रामाणिकता पाहून महाबाला भट यांनी त्यांना एक नापीक जमीन 2 एकराचा तुकडा डोंगराच्या कडेला त्यांना एक बक्षीस म्हणून दिला. ही जमीन कुणीही फुकट सुद्धा घेणार नाही, इतकी ती नापीक होती. प्रचंड खडकाळ आणि पाणी वगैरे काही नव्हतं, अशा पद्धतीची ओसाड जमीन होती. पण अमई महालिंगाच्या मनात एक वेगळंच खूळ निर्माण झालं. त्याला तिथं सुजलाम सुफलाम अशी शेती बनवायची होती आणि संघर्ष सुरू झाला. सलग 8 वर्ष खडतर प्रसंगाचा, अथक परिश्रमाचा. नाईक यांनी प्रथमतः त्या जागेवरती एक छोटीशी झोपडी बांधली आणि झोपडी बांधल्यानंतर दिवसभर तो त्या जमीनदाराच्या शेतामध्ये काबाड कष्ट करायचा आणि संध्याकाळी 6 नंतर त्याचं संघर्ष सुरू व्हायचा. जमीन डोंगराच्या पायथ्याशी असल्यामुळे त्याने चर खोदायला सुरुवात केली आणि हे काम त्याने अथक परिश्रमानं सुरू केलं. हे काम तो रात्रीचं करायचा. 4 वाती आणि रॉकेलचा डबा घेऊन जायचा आणि तिथं प्रकाशाची सोय झाल्यानंतर त्या प्रकाशाच्या मंद उजेडात त्याचं ते काम सुरू व्हायचं. असं सलग 2 वर्ष सतत संघर्ष केल्यानंतर त्याने 20 मीटरचा बोगदा खणला आणि दुर्दैवाने तो कोसळला. मित्रांनो, कल्पना करा, 2 वर्ष संघर्ष केल्यानंतर त्याचं फळ एका क्षणात नष्ट होणं ही किती वेदनादायी गोष्ट आहे. त्यानंतर सतत 6 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर नाईकांनी 3रा, 4था, 5वा बोगदा खणला. दुर्दैवाने तोही कोसळला. पण नाईक हा हार मानण्यातला नव्हता. त्याने परत प्रयत्न केला आणि शेवटी त्या डोंगराला आणि त्या पाण्याला नाईकांच्या पुढे झुकावं लागलं. शेवटी 30 फूट खोदल्यानंतर त्याला पाणी लागलं त्या बोगद्याला. पण त्याच्या पुढेही त्याचा प्रश्न मोठा गंभीर होता की हे पाणी न्यायचं कसं. त्यासाठी सुद्धा त्याने एक शक्कल लढवली. सुपारीच्या खोडाचा वापर त्यानं पाण्याच्या पाईपसाठी केला आणि ते पाणी आपल्या शेतीमध्ये नेऊन तिथं हौद बांधला आणि त्या हौदामध्ये त्याची साठवणूक केली. सुमारे 8 वर्षाच्या अथक परिश्रमाचं आणि 23,000 तासांचं फळ त्याला मिळालं होतं. पण मित्र, हे फळ सहजासहजी मिळालं नव्हतं. त्याला लोकांनी खुळ्यात काढलं, अक्षरशः खुळ समजलं. खरोखरच त्याला खूळ लागलं. तर एका ध्येयानं तो झपाटलेला होता आणि 8 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर त्याला ते यश प्राप्त झालं होतं. त्यानंतर त्यानं आपल्या शेतामध्ये काजूची, नारळीची आणि सुपारीची आणि काळ्या मिरीची झाडं लावली आणि त्याला ते पाणी पुरत होतं बरं का. त्याने आपल्या जिद्दीच्या जोरावर 300 पेक्षा जास्त सुपारीची, 75 पेक्षा जास्त नारळीची, 200 पेक्षा जास्त केळीची आणि 150 पेक्षा जास्त काजूची झाडं लावली. खोदलेल्या बोगद्याच्या सहाय्याने त्याने एक सिंचन व्यवस्था निर्माण केली, म्हणून त्याला टनेल मॅन सुद्धा म्हटलं जातं. नाईक यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर कोणतंही ज्ञान नसताना, पैसा नसताना, शिक्षण नसताना एक शेतकऱ्यांच्या समोर एक आदर्श निर्माण घालून दिला. आणि जगात कोणतीही गोष्ट प्रयत्नाने शक्य आहे, अशक्य असं जगात काहीच नाही, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं आपल्या कृतीतून. आजच्या काळात अद्ययावत तंत्रज्ञान असून देखील शेतीकडे दुय्यम दृष्टिकोनातून पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अमई महालिंगा नाईक हे एक उत्तम उदाहरण आहे. श्री नाईक हे आज 72 वर्षाचे आहेत. एवढ्या वयात सुद्धा ते आपल्या शेतीमध्ये काबाड कष्ट करतात आणि उत्तम पीक घेतात. मंडळी, यातून आपल्याला बरंच काही शिकायला मिळते. कारण आपला कोणताही प्रयत्न यशापर्यंत पोहोचत नाही. कारण काय तर आपल्याला यशाचा शॉर्टकट हवा असतो.
नाईकांचं यश हे सतत 8 वर्षाच्या संघर्षाचं फलित आहे. कृषीप्रधान असणारा आपला हा भारत देश अमई महालिंगा नाईक यांच्यासारख्या शेतकऱ्यांच्यामुळे श्रीमंत झाला. पद्मश्री अमई महालिंगा नाईक यांच्या कार्याला सलाम.